नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे एका स्पेशल व्हिडिओमध्ये। आज आम्ही चाललो आहे खुर्चीमाळ या ठिकाणी। बऱ्याच व्हिडिओमध्ये 2-3 कमेंट आल्या की खुर्चीमाळला जा, तिथला व्हिडिओ बनवा, तिथला रस्ता दाखवा। तर हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी बनवत आहे। आणि इथं जर तुम्ही बघितलं तर इथला निसर्ग बघा। सध्या तरी पानझडी वन आहे हे, आणि त्यामुळे सुकलेलं जाणवतं, तरी देखील झाडं भरपूर आहेत यार इतर ठिकाणच्या तुलनेमध्ये। आणि इंटरेस्ट हाच आहे की हा रस्ता कसा असेल, कुठपर्यंत असेल, आपल्याला वरती जाता येईल किंवा नाही, हा बघण्याचा विषय राहील। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आजचा हा स्पेशल व्हिडिओ साहिल मार्ग यूट्यूब चॅनलनी परफेक्ट नेचर दोघांच्या कोलॅबोरेशनमध्ये बनवते। परफेक्ट नेचर हितेश वळवी, काय म्हणतो? आज आम्ही नवीन जागेवर आलेलो आहोत। एका सबस्क्रायबरनी कमेंट केली होती, बरेच जणांनी कमेंट केली की खुर्चीमाळ जाऊन बघा। तर आज आम्ही त्यांच्या बोलण्यानुसार कव्हर करायला आलो व्हिडिओ। तर चॅलेंजिंग हे आहे की गाडी वरती जाते किंवा नाही। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला आमच्या संगती। सध्या तरी रस्ता चांगला आहे, सिंगल रोड लागतो आणि डांबरीकरण आहे, पण ह्या घाटामध्ये फक्त आम्ही चालू राहिलो आहे, जास्ती रहदारी नाही आहे इथं। काय रे हितेश? एकदम बरोबर। 10 ते 15 मिनिटं झालेले आम्हाला इथं, पण एकही गाडी क्रॉस झालेली नाही आम्हाला। जस्ट एक गाडी क्रॉस झाली, पण मजा वाटू राहिली। खूप दिवसानंतर आम्ही व्हिडिओ बनवत आहे आणि झाड पूर्ण सुकलेले आहेत यार। खूप जण कमेंट करतात व्हिडिओजमध्ये, रील्समध्ये की जंगल बऱ्याच ठिकाणी संपलेला आहे, तोडलेला आहे। हा काही ठिकाणी खरंच ती गोष्ट घडते, पण सातपुडा ह्याच्यामध्ये जे झाडं असतात ना, हे पानझडी वनाचे आहेत। सातपुड्याचं वन पानझडी आहे, त्याच्यामुळे जसजसं डिसेंबर क्रॉस होतो ना, आपल्याला पूर्ण जंगल सुकलेलं जाणवतं। म्हणून आपण कोणत्याही एका गोष्टीला दोष देणं योग्य ठरणार नाही। खूप सुंदर, पण डोंगर खूप मोठा आहे बरं का, छातीवरचा चढाव एकदम। सध्या तरी आम्हाला 2 किलोमीटर झाले असतील क्रॉस होऊन, आणि रस्ता तर तरी चांगला आहे। एक नंबर, खूप शार्प टर्न आहे हा। इथं आल्यानंतर थोडीशी मला चांचली घाटाची आठवण आली। हा जो टर्न तुम्हाला दिसतोय सेम चांचली घाटाची फील देतो यार, पण डोंगर उंच आहे तिथले। समोर तुम्हाला पळसाचे झाडं दिसत असतील, त्यांना मस्त लाल फुलं ही लागलेली आहेत। काही पळसाच्या प्रकाराला पिवळं फुलं असतात, आणि सातपुड्यामध्ये जे पळस असतात ना, त्यांना लाल फुलं असतात, ऑरेंज कलरची, पीच कलरची फुलं असतात। इथं सागवानाचं प्रमाण जास्त आहे, पण एक गोष्ट खरंच मानावी लागेल की जंगल यांना राखीव ठेवलं आहे या लोकांनी, सांभाळून ठेवलं आहे इतर ठिकाणच्या तुलनेमध्ये। काय म्हणतो हितेश? अगदी बरोबर। आता पहिला चढ लागला बघा। नवलपूरपासून आम्ही जवळपास 3-3.5 किलोमीटर येऊन गेलो आहे, आणि पहिला चढ लागला। एक गोष्ट लक्षात असू द्या की आपण सातपुड्याची पहिली पायरी चढते। असं तर खूप ठिकाणी फिरलेलं आहे सातपुड्यामध्ये, सुरुवातीच्या पायऱ्यांमध्ये, जसं कोयली विहीर झालं, कंकाळा माळ झालं, चांचली माळ झालं, पण आज सुरुवातीपासूनच आपल्याला घाट चढावा लागतोय खुर्चीमाळला जाण्यासाठी। तोपर्यंत सगळं हळूहळू ओसाड होत चाललं होतं। नेक्स्ट टाइम येणाऱ्या सीझनमध्ये खूप धमाल करणार आहे। सध्या तरी रस्ता चांगला आहे, 4 किलोमीटर येऊन गेलो आहे आणि रस्ता चांगला वाटतोय। आता पुढे जाऊन कळेल की कसं काय आहे। आपल्याला पहिलंच गाव लागलं बघा, नाही सॉरी, सावधान नागमोडी वळण आहे। ह्या ठिकाणाचं काय नाव समजत नाही, पण 15-20 घरं दिसतात इथं।
हे कोणतं गाव आहे काय माहिती. समोरचा घाट बघा तुम्ही. आपल्याला तो घाट क्रॉस करायचा आहे. हा रस्ता बघा तुम्ही. 5 किलोमीटर होऊन गेलेत क्रॉस करून, पण अद्याप तरी रस्ता चांगलाच लागला आहे. मी ऐकलं होतं की रस्ता खूप खराब आहे म्हणे खुर्ची माळचा. सध्या तरी चांगला आहे, पण पुढे जाऊन कळेल. अरे हितेश, हां बरोबर. सध्या तरी रस्ता खूप चांगला आहे. काय सीन दिसतंय यार इथून. अरे रे रे रे. आता आपण हळूहळू आहे ना त्या डोंगराच्या पीकवरती पोहोचतोय. इथं गाडी थांबू थोडी 5 मिनटं. 5 किलोमीटर होऊन गेले क्रॉस करून. अद्याप तरी रस्ता चांगला लागला आहे, पण आम्ही उंचावरती येऊन पोचलो आहे. हे बघा, ते जे शेतं आहेत ना, हिरवं पिवळं प्रत्येक कलरचं शेत दिसू राहिले आणि बऱ्याच उंचावरती ही जागा आहे. इथेच प्रवास कसा वाटत रे? सध्या तरी खूप चांगला प्रवास होता. पुढे बघू. रस्ते खराब अजून लागलेले नाही आम्हाला. थोडंसं डिफिकल्ट रस्ते लागायला पाहिजे. सगळ्यात मेन गोष्ट हेल्मेट घालायचं. आम्हाला व्हिडिओ बनवायचे असतात विदाऊट हेल्मेट, म्हणून आम्ही स्वतःच्या रिस्कवरती व्हिडिओ बनवत असतो. पण तुम्ही कुठेही जात असताना, मोटरसायकल चालवत असताना हेल्मेटचा उपयोग करा. इथलं सीन बघा तुम्ही. ते जे सातपुड्याचे पर्वत रांगा बघा, एकाच नजरेत इतक्या पसरलेले आहेत यार. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर घरं पण आहेत. नुकताच एक गाव क्रॉस केलं. मला वाटतं ते डोंगरी पाडा असावं आणि त्याच्यानंतर आहे ना थोडंसं चढाव लागतो. बऱ्यापैकी चढाव आहे इथं. समोरचं बघा. मागच्या काही दिवसांमध्ये भुशा गेलो होतो, गेंदा गेलो होतो आणि त्या ठिकाणी असाच काहीतरी घाट आपल्याला पाहायला भेटतो. आणि समोरचं जर तुम्ही बघितलं ना तर तिथं झाडं आहेत यार. आता थोडं थंड वाटायला लागलं बघा. आता ॲक्च्युअलमध्ये आपला प्रवास आहे ना थोडा रंगामध्ये आला आहे त्याच्या. कारण तुम्ही बघितलं तर रस्ता आता थोडासा खराब झाला आहे आणि सिंगलही झाला आहे. पहिल्यापासूनच सिंगल होता आणि रस्ता आणखीन सिंगल झाला आहे. तुम्हाला असं वाटत असेल की चांगले संध्याकाळचे 5 वाजत आहे आणि इथं पडलाय अंधार. आपल्याला असं वाटत असेल की दिवस मावळला पण नाही. तसं नाही आहे. काय सीन आहे. आजूबाजूला ते फ्लॉवर्सचे झाडं आणि मधून रस्ता. यार आपल्याला खुर्चीमाळ जायचं आहे, तर कसं जावं लागेल? तर बघू तर खरं. इथं फाटा लागला आहे. कदाचित आम्ही चुकू शकतो, पण बघू. मला असं वाटतं की बरोबरच जातोय. हो हो हो, एक नंबर. काय म्हणतो हितेश? सध्या तरी मार्चचा महिना चालू आहे आणि सातपुड्यामध्ये इतकी हिरवेगार मोठे झाडं तुम्ही कदाचितच पाहिले असेल. माझ्या मागचा नजारा बघा तुम्ही एकदा. आता डोंगर बघा, काय सीन आहे यार. जबरदस्त. इतके उंच डोंगर आहेत. तर आम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे खुर्चीमाळ, हा जो उंच डोंगर तुम्हाला दिसतोय ना तो आहे खुर्चीमाळचा. तर चॅलेंजिंग पार्ट हा आहे आजच्या व्हिडिओचा की शेवटपर्यंत गाडी जाते का हा बघण्याचा विषय राहील. का रे हितेश? बघू आता. इथल्या लोकांच्या माहितीनुसार आम्हाला कळालं की रस्ता खूप खराब आहे म्हणे 2-3 वर्षापासून. बघू आता. सध्या तरी रस्ता चांगला आहे, खरंच चांगला आहे इतर ठिकाणच्या तुलनेमध्ये. पण पीकवरती रस्ता जातो का नाही तो बघण्याचा विषय राहील. तर चला पुढे. की तो जो सातपुडा आहे ना तो आमचं स्वागत करत आहे. इतका पसरलेला उंच भव्य रौद्र रूप असलेला सातपुडा खूप कमी वेळेस पाहायला भेटतो आणि आज प्रत्यक्ष दर्शन घेतोय आम्ही. का रे हितेश? खूपच भारी. मागचा रस्ता बघून तुम्हाला अंदाज लागेल की आम्ही कुठपर्यंत येऊन गेलो आहे. पुढचा रस्ता दाखवतो तुम्हाला. कदाचित गाडी पुढे नाही जाणार दुर्दैवाने, पण सीन खूप हॉरेबल यार. हॉरेबल त्याचं मिनिंग सिरियसली इथे जस्टिफाय होतोय. आणि दगडे ना हे टायर फाडून टाकते.